खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी विमा संदर्भातील सर्वात मोठी अपडेट. पीक विमा भरणा सुरू झाला आहे. खरीप पीक विमा योजनेचा 31 जुलै शेवटची तारीख. कोणत्या पिकासाठी कोणता पीक विमा आहे त्याला जाणून घेऊया. पीक कांदा 180 रुपये 5 गुंठ्यासाठी, 10 गुंठ्यासाठी 360 रुपये, साधारणपणे 36 रुपये प्रति गुंठा. कापूस मध्ये जे आहे 48 रुपये 5 गुंठ्यासाठी 10 ते 12 रुपये प्रति गुंठा आहे. त्यानंतर सोयाबीन साठी 62 रुपये प्रति गुंठा, 12 ते 13 रुपये प्रति गुंठा. तूर मध्ये 40 रुपये प्रति गुंठा. मका असेल, त्याचप्रमाणे बाजरी असेल, उडीद असेल. आता सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला पीक विमा उतरवून घ्यायचा आहे. पीक विम्याचे फायदे काय आहे? नैसर्गिक आपत्तीपासून बचाव, आर्थिक सुरक्षितता, शेतकऱ्यांसाठी मोबदला आणि इतर मोठ्या प्रमाणात जर काही नुकसान झालं तर आपण जर बघितलं तर साधारणपणे प्रति गुंठा कांदा फक्त 36 रुपये आहे, कापूस 12 रुपये, इतर पिके सुद्धा 10 ते 12 रुपये अशा कमी खर्चामध्ये हेक्टरी जर विचार केला तर 250 ते 500 550 रुपयापर्यंत हेक्टरी प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. सर्वात जास्त कांद्याचे दर आहे. बाकी सर्व ठिकाणी 500 600 700 रुपयापर्यंत हेक्टरी आपल्याला पीक विमा रक्कम आहे. ही पीक विमा रक्कम आपण लवकरात लवकर भरून आपला पीक विमा सुनिश्चित करायचा आहे. मूग असेल, उडीद असेल, बाजरी असेल, मका असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, पीक विमा भरताना PMFBY या पोर्टलचा आपण आधार घ्यायचा आहे. याच्यावरती लॉग इन करून बघायचं आहे, कारण गेल्या काही दिवसापासून आपला पीक विमा रखडलेला होता. ज्या शेतकऱ्यांनी पहिला पीक विमा भरलेला होता गेल्या वर्षाचा त्यांना पीक विम्याचे फायदे. मग आता पीक विम्यापासून खरंच फायदा होतो का? काय पीक विम्याचं संरक्षण मिळतं हे आपण जाणून घेऊया. तर पीक विम्याचं संरक्षण असं आहे की ज्या शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक हानी होते, म्हणजे अतिवृष्टी असेल, पूर असेल, जाळपोळ असेल, त्या केसमध्ये सर्वात आधी क्लेम हा ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांना होत असतो. अतिशय कमी रक्कम आहे, 1000 रुपयापर्यंत एकरी रक्कम ही सर्वात जास्त कांद्याची आहे. परंतु बाकी पिकांना जर बघितलं तर 500 रुपयापर्यंत एकरी रक्कम आपल्याला येत आहे. पीक विमा आपण आजच्या आज भरून घ्यायचा आहे, जेणेकरून नुकसान झालं तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर त्याचं नुकसान भरपाई पहिल्यांदा ज्यांनी पीक विमा भरतात त्यांना मिळते आहे. त्यानंतर बघा, अतिशय महत्वाची अपडेट आहे. 31 जुलै ही 2026 ही पीक विम्याची शेवटची तारीख आपल्याला पाहायला मिळते. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी हा मोठा अपडेट आहे. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये आता पीक विमा सर्व शेतकऱ्यांचा लवकरात लवकर जमा होणार आहे. ही सुद्धा महत्वाची बातमी आहे. पीक विमा 2026 चा लवकरात लवकर भरून आपलं पीक जे आहे ते संरक्षण करून घ्यायचं आहे. पीक विमाची अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल. नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपण पीक विमा काढलाय का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.